ज्याप्रमाणे आपण ऑरेंज कॅप ट्रान्सफर केली इथे मात्र दिली ती गोलंदाज फलंदाज विशालला त्याने 95 धावा कुठल्या आणि या सामन्यात अजून 30 धावा त्याने मात्र कुठल्या तर ऑरेंज कॅपचा निश्चित खरा मानकरी तोच आहे आतापर्यंत या सामन्या स्पर्धेमध्ये आणि त्याचबरोबर आपण अजून एक सन्मान ट्रान्सफर करत आहोत म्हणजेच पर्पल कॅप होल्डर या स्पर्धेमध्ये आणि पद्माकर बेडेकर यांच्या पद्माकर भोईर यांच्या शुभ हस्ते हॅलो पद्माकर भोईर यांच्या शुभ हस्ते आम्ही हा ट्रान्सफर करत आहोत हा सन्मान स्पर्धेमध्ये आतापर्यंत खूप चांगली भूमिका पाहायला मिळाली आणि गडी बाद केलेत ते एकूण 6 गडी बाद केलेत स्पर्धेमध्ये 8 षटकं 47 धावा 6 गडी बाद आणि या सामन्याचा या म्हणजे या पुरस्काराचा मानकरी ठरलाय पर्पल कॅप होल्डर कमलेश पाटील। स्वतःच्या काळातले सर्वोत्कृष्ट गोलंदाज अप्रतिम गोलंदाज आणि त्या गोलंदाजाच्या मार्फत आम्ही हा सन्मान देत आहोत या स्पर्धेतला पर्पल कॅप होल्डर कमलेश पाटील। एकाच संघामध्ये 2 सन्मान एक सर्वोत्कृष्ट फलंदाज ते मात्र अजून एकदा छाप सोडली 95 धावा कुठं असताना ऑरेंज कॅप होल्ड केली होती आपल्या डोक्यावर आणि त्यात अजून भर पडली तब्बल 30 धावा ठोकल्यात या सामन्यामध्ये आणि निश्चित त्याची धावसंख्या तुम्ही पाहता धावफलकावर अंकित झाली आहे ते आतापर्यंत 125